चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. 18 बॉल आणि 26 धावांचं समीकरण. आदरणीय संदीप पालकर, आपणास देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आदरणीय संदीप पालकर साहेब, आपल्याला देखील विनंती असणार आहे. पहा 18 बॉल 26 धावांचं समीकरण. इथे मात्र गेम ऑन केली जाईल. खऱ्या अर्थानं शेवटचा सामना आपल्या भेटीस आलाय आणि शेवटच्या मॅच मध्ये जमलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं, खेळाडू वर्गाचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण P1चा पहिले षटक फेकण्यासाठी. यावेळचा पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची संख्या इथे पाहायला मिळाली. प्रवीणच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होती. यावेळेस अशोक आणि मंगेश सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. अशोक साठी हा पहिलाच बॉल थोडासा वेगळ्या रीतीने प्रयत्न चालू होता, परंतु तिथे डॉट बॉलची सांगता. यावेळेचा विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. 30 डिग्रीज मध्ये क्षेत्रक्षेत्र तैनात आहे आणि त्यानं इथे टिपलाय झेल आणि संपलाय अशोक भगतचा खेळ. पहा इथे मात्र पहिला बॉल डॉट, त्यानंतर विकेट मिळवल्या. 26 धावांचा पाठला करत असताना इथे मात्र थोडस धडपड आणि प्रेशर देखील पाहायला मिळत आहे. खैरवाडी बी टीम, परंतु इथे नवीन फलंदाज नंबर 3 वरती बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय समाधान, ज्याने दोन्ही मॅच मध्ये चांगली कामगिरी केली आहे. इथे देखील चांगली कामगिरी करावी लागेल. इथून बॅटचा स्पेस खोलावा लागेल. मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे आणि ते फटके मात्र खेचावे लागतील. गोलंदाजी ते ताकदीची होती. प्रवीणच्या माध्यमातून 2 बॉल फेकले, एक विकेट मिळवल्या. अजून संघाचं खाते ओपन करू दिलं नाहीये. यावेळेचा बॉल आणखीन एक खोला टाकला होता, त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल इथे फेकलाय प्रवीण या गोलंदाजांना. चांगली गोलंदाजी होती या गोलंदाजाची आणि इथून मात्र जितके डॉट बॉल खेळाल तितका मात्र प्रेशर आणि दबाव निर्माण होईल खैरवाडी बी टीम वरती आणि तेच प्रत्युत्तर पाहायला मिळत आहे. यावेळेचा बॉल आणखीन एक त्याच रीतीने अचूक टप्पा आणि अचूक लाईन लेन पाहायला मिळते गोलंदाजाची. बॅक टू बॅक इथे चौथा डॉट बॉल फेकलाय. काय गोलंदाजी होती खऱ्या अर्थाने. अद्याप आपण पाहिली या स्पर्धेमध्ये मिडल षटक फेकेल का हे देखील पाहणं गरजेचं असेल. अजूनही 2 बॉल या ओव्हर मध्ये शिल्लक असतील. 4 बॉल अद्यापर्यंत फेकले आणि एक विकेट त्यांना मिळवल्या. समाधानला देखील इथे शांत ठेवण्याचं काम करत असताना यावेळेचा बॉल आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. बॅटची मात्र बॉलचा संपर्क नाहीये आणि डॉट बॉल लगातार 5वा डॉट बॉल फेकलाय आणि या स्पर्धेतील पहिला मेडल ओव्हर प्रवीणच्या नावावर असेल का. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. एकदा का गोलंदाजी आवडली असेल तर या गोलंदाजीसाठी जोरदार टाळ्या. शेवटचा बॉल समाधान स्ट्राईक. यावेळेचा बॉल लॉफ्ट केलाय. क्षेत्रक्षक तिथे असणारे बॉल बराच वेळ हवेमध्ये आणि इथे टिपलाय झेल आणि खऱ्या अर्थानं विक्रम रचलाय प्रवीण या गोलंदाजानं. या स्पर्धेमध्ये पहिला मेडल ओव्हर फेकत असताना 2 विकेट मिळवल्यात आणि चांगली कामगिरी या मॅच मध्ये राहिली आहे. षटक इथे पहिलं समाप्त झालंय आणि अजून एकदा फलक विचार केला तर 0 या आकड्यावरती.